हॅलो नमस्कार राम राम मंडळी, हा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता तुमच्यासाठी प्री मान्सून क्लाउड स्पेशल जुन्नर तालुक्यातले एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे. आता आपण आलेलो आहे जिथून प्री मान्सूनचा खूप खास नजारा मिळतो असा ढाकोबा किल्ला. बऱ्याच लोकांना ढाकोबा माहिती नसेल, पण ढाकोबा एक दुर्ग म्हणून ओळखला जातो. वरती किल्ल्याचे किती अवशेष आहेत काय ते आपण पुढे गेल्यानंतर बघू. पण जुन्नर तालुक्यातला हा एक खूप सुंदर किल्ला आहे आणि आता आपल्याला वरती जाऊन बघायचे क्लाउड. तर आपल्याला क्लाउड मिळतात का काय होतंय माहिती नाहीये. सध्याचं वातावरण तरी सांगतं की आपल्याला क्लाउड मिळतील. तर आता आपण ढाकोबाला निघालेलो आहे. ढाकोबाला यायचं कसं? तुम्ही कुठूनही पुण्यावरून आले नारायणगावला यायचं, नारायणगाववरून जुन्नर आणि जुन्नर पासून आंबोली पायथ्याचं गाव आहे. आंबोली गावात आले जिथून दऱ्या घाटाला रस्ता जातो, त्या आंबोली गावातून आपल्याला साधारणतः 1.5-1 तासांची वाट आहे जे आपल्याला ढाकोबावरती घेऊन जाते. तर आता पुढं तुम्हाला आंबोलीपर्यंत कसं यायचं, ढाकोबाला कसं जायचं आणि वरती काय काय बघायला मिळेल हे सगळं या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर एकदम खास व्लॉग असणार आहे. क्लाउड मिळतात का काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते बघा, शेवटपर्यंत व्लॉग बघा, एकदम भन्नाट व्लॉग मिळणार आहे. चला भेटूया व्लॉगमध्ये. पुण्यातून नाशिक रोडला जायचं म्हणजे हा नारायणगावचा स्टॉप ठरलेलाच. इथलं जे मसाला दूध आहे हे अगदीच आपलातून. नारायणगाव मध्ये बांधलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार पाहून आम्ही पुढे निघालो. तर ढाकोबाला जायचं म्हणजे आपल्याला जुन्नर मधूनच जावं लागतं. आणि जर शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये तुम्ही आलात तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाणे होणारच नाही. पायथ्याच्या आंबोली गावात आम्ही साधारणतः 1 वाजता पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर इथे गच्च काजव्यांनी रान भरलेलं मिळालं. कॅमेऱ्यामध्ये जास्त येत नाहीये, पण हे रान अगदीच काजव्यांनी गच्च भरलेलं होतं. मग तिथून आपल्या पायथ्याला जे गाईड होते त्यांच्या घरी थोडीशी पडी मारली आणि साधारणतः पहाटे 3 वाजता ट्रेकला सुरुवात केली. पहाटे 3ला का सुरुवात केली तर सध्या क्लाउड गॅदरिंग सुरू होतं आणि आम्हाला लवकर वरती जाऊन ते क्लाउड बघायचे होते सूर्योदयाच्या वेळी. सुरुवातीचे 10-15 मिनिटं आपल्याला जी वाट चालायची ती वाट आपल्याला जी दऱ्या घाटाला वाट जाते त्या वाटेने जायचं. आता आपण त्याच वाटेने चालतोय आणि पुढे गेलं की आता आपल्याला डाव्या हाताला फाटा फुटल. सरळ जाणारी दऱ्या घाटाला जाईल आणि डाव्या हाताची ढाकोबाला जाईल. वन विभागाने केलंय का? हा, इथून म्हणजे तुमच्या गावच्या हद्द सोडून वन विभाग चालू होतो का? हा, इकडं वन विभाग आहे का बाबा? हा इथे पाणी खाली, हा, इथे पाणी वाळतं. इथल्या पाण्या आलता का? हा, इथे सांबार आहे ना, हा ती सांबार तिकडे उडाली, वांद्रे जात खात होती ना, हा त्याच्या काड्या काढत आलं इकडं. हा, इथं पाणी केला शिकार बिकार केली होती काय? नाही केली. नाही ना? काय पाहिजे तिकडे केला असेल तर, हा पण ते हिरडे असेल लोकांचे ना, हा, त्यांनी बघितलं. इथं होता का? हा, इथे खाली इकडे इकडे बिबट्या होता का पट्टेरी होता? पट्टेरी आहे या जंगलात. हा हा हा. तिथून किती 15 मिनिटं चालत आलो बरोबर. तिथून ही जी वाट जाते ही कुठं जाते? ही ओढा आहे का? आणि दऱ्या घाटाची वाट कुठं? तिकडे पाठीमागून दऱ्या घाटाला ती वाट जाते त्या ओढ्याच्या पाठीमागून. आणि आता आपण इथून नाही इकडे इकडं जाणार, ते ढाकोबाला जाणार. आणि ते 2 ओढे एकत्र येतात ते कुठं? इथं खाली ना, हा पहिला ओढा आणि तो खालचा दुसरा पलीकडं. हा, 3 एकत्र येतात. चालते. तर इथं आलो, थोडंसं पाठीमागून आपण दऱ्या घाटाची वाट सोडली. तिथून थोडंसं पुढं आलं की 2 ओढे एकत्र येतात आणि त्या ओढ्यांच्या 3 ओढे एकत्र येतात आणि त्यांच्या शेजारून आता आपण पुढं निघालेलो आहे या वाटेने. डाव्या हाताची वाट पकडायची, उजव्या हाताची जाते ती दऱ्या घाटाला जाते, डाव्या हाताची आपल्याला ढाकोबाला घेऊन जाते. तिथून पुढं आलं की बऱ्याचशा ढोर वाटा फुटतात, त्यामुळं आपल्याला या वाटांनी अंदाज घेतच जावं लागतं. आपल्या डाव्या बाजूला पावसाळ्यात आला तर ओढा वाहतो आणि त्या ओढ्याच्या कडेकडेने ही वाट आपल्याला वरती घेऊन जाते. शक्य असेल तर गावातला गाईड नक्की सोबत न्यायचा,
म्हणजे रस्ता तुम्हाला परफेक्ट मिळेल. तर आता आपण अर्धा तास चालत आलेलो आहे. खाली लाईटी दिसतात, त्या गावातून सुरुवात केली आहे. इकडच्या साईडला पूर्ण जाऊन वळून इथपर्यंत आलोय. आणि आता आपण इथं वॉटर ब्रेक घेतलेला आहे. आपल्यासोबत आपले गाईड येतात. आता इथून वरती 3:30 वाजलेत आता, आणि खाली क्लाउड दिसत आहेत. बघू आता काय होतंय वरती गेल्यानंतर. इथं आहे ना आपल्याला कातळातल्या पायऱ्या मिळतात खोदलेल्या. या बघा, अशा पावट्या खोदलेल्या आहेत. पावसात ह्या जास्त घसरड्या होतात, त्यामुळं आपण पाठीमागून फिरून गुहेत पण जाऊ शकतो डायरेक्ट. ही थोडासा शॉर्टकट आहे, पण खूप जास्त शेवाळलेलं रान असतं इथं. एकदम काळजीपूर्वक. हे आता जर बघितलं ना, पावसात खूप जास्त शेवाळतं. पावट्या येतात. आपण आता त्या अंधारात चढतोय. 4 वाजलेत. कसं सगळं धुकटात गेलंय बघा. क्लाउड मिळतील अशी अपेक्षा आहे आता आपल्याला. पूर्ण धुका. दीड तास चाललो. 1.5 तास चालल्याच्या नंतर पहिल्या पठारावर पोहोचलोय. अंतर तसं कमी आहे, आपण थांबत थांबत आलो अंतरात. इथं पहिल्या पठारावरती आलो की इकडं आपण ढाकोबा मंदिराला जाऊ शकतो आणि इकडं किल्ल्याकडे जाऊ शकतो. तर आता पहिल्यांदा आपण किल्ल्याला जाऊ. तुम्हाला ही सगळी वाट दिवसा उजेडी परत दाखवतो कसं वरती यायचंय ते. आता आपण इथून पुढं जंगलात घुसणार आहे वरती किल्ल्याकडे जाताना. आता आपण ते जंगल क्रॉस करून दुसऱ्या पठारावर आलेलो आहे. मोकळं रान आहे इथं भरपूर. आणि इथून परत आता आपल्याला अजून एका जंगलात जायचंय. इथं वाट अशी मिळालेली नाहीये. पावसाळ्यात आला वाटच सापडणार नाही. या सगळ्या गोष्टींमुळे गाईड पाहिजे, आणि आता असे धुके आलेले येतात. त्यामुळे आम्ही विना गाईडचं जर आलो असतो तर आम्हाला वाट मिळण्याची शक्यता एकदमच कमी होती. चला पुढे जाऊ. आता आपण दुसऱ्या जंगलात प्रवेश केलेला आहे. आता हे जंगल आपल्याला थोडं मोकळं मोकळं वाटतंय, पण पावसात आला ना तर एकदम गर्द, आणि दिवसा सुद्धा याच्यात अंधार पडेल एवढं झाड जंगल असतं. जेव्हा पूर्ण झाडांना पानं फुटलेली असतात. बघा, ही झाडं आता कारवी बारीक आहे, पूर्ण मोठी होईल तेव्हा एकदम किर्र रान होतंय. आता त्या रानातून आपण पुढे चाललोय. साधारणतः 5 वाजता आम्ही वरती पोहोचलो. खूप जास्त धुके होते आणि एकदम वारं सुटलेलं होतं. त्यामुळे किल्ल्याचा जो माथा आहे त्याच्या शेजारी जी छोटीशी गुहा आहे त्या गुहेत बसून सकाळच्या मस्त चहाचं नियोजन केलं. तर अशा कपारीत रात्रीच्या अंधारात बसून चहा पिण्याची मजाच वेगळी. पावणे 6 आणि आपण या गुहेजवळ इथे चहा गेला. आता किल्ल्यावर जायचे. इकडे बघा सगळे धुके येतात. बॅकग्राऊंडला म्युझिक आहे का थोडंसं पॅपॅ पॉ. आमचा इथं हे झालेलं आहे. ढाकोबाला येऊन बघू आता वरती काय मिळालं तर. खाली कोकिळाचा आवाज येतोय, तो ऐका. इथं कोणतरी लाकडं पेटली. आता 6:15 झाले येतात आणि आम्ही फक्त क्लाउड बघायला ढाकोबाला आलो होतो. आणि एवढे मजबूत क्लाउड मिळालेत ना मला. फक्त धुक्यात हरवलेलं आहे, बाकी काहीच नाहीये. आता वाट बघायचे हे धुके जायची, नाहीतर मग पद्धतशीर गेम झालेला आहे आता आपला. बघू आता थोडा वेळ वाट बघू, धुके क्लिअर होतात का, सूर्य यायची आणि नंतर खाली जायची हे करू. आता वाट बघू इथे थोडा वेळ. साडीच तास झाला इथे येऊन बसलोय, पण अजून अजिबात धुके क्लिअर होत नाही. पाठीमागे बघितलं सगळं रान धुक्यात आहे. अजून वाट बघतोय, अजून सूर्याने दर्शन दिलं नाही आणि बाजूचं वातावरण पण क्लिअर होत नाहीये. बघू अजून थोडीशी वाट काय होतंय ते. धुकं काय जायचं नावच घेत नव्हतं आणि किल्ल्यावरती वाऱ्यामुळं एकदम मजबूत थंडी होती. तर मग आम्ही ठरवलं की सोबत आणलेली मॅगी आहे, नाश्ता करून घेऊ. मग काय या भन्नाट वातावरणात पहाडवाल्या मॅगीचा आनंद घेतला.
कधी धुकं येत होतं तर अचानक सगळ्या बाजूने धुकं भरून येत होतं. अशा वातावरणात आम्ही ठरवलं की आता इथं वाटच पाहायची. यातही आम्हाला हा धुक्याचा, ऊन सावलीचा खूप मस्त असा खेळ पाहायला मिळत होता. यात अगदी रमून जात होतो आम्ही. 5 तास झाले आपण इथं वाट बघतोय. सकाळी 5, 5:15च्या आसपास इथं पोहोचलो होतो. तर 10 वाजलेत, अजूनही वातावरण क्लिअर होत नाहीये. आपण वाट बघतोय की वातावरण कदाचित क्लिअर होईल आणि आपल्याला काहीतरी दिसेल. थोडंसं क्लिअर होतंय आणि परत एकदा धुक्यात जातंय. पाठीमागून आपल्याला जीवधन वगैरे सगळे दिसले होते. जीवधन, वानरलिंगी, नाणेकाठ, नानाचा अंगठा. परत एकदा धुक्याची चादर आलेली आहे. पूर्ण चादर म्हणजे पूर्णच धुक्यात आहे. अजून काय क्लिअर होत आहे का? तर ढाकोबाचा किल्ला म्हणजे हे एक पठार आहे फक्त. इथे तुम्ही समोर बघू शकता. हा एवढा टेबल टॉप इकडच्या बाजूला आणि इकडे हा म्हणजे ढाकोबाचा किल्ला आहे. इकडच्या बाजूला, इकडे समोर खालच्या बाजूला आपल्याला ढाकोबाचं मंदिर दिसतं. इकडच्या बाजूने आपण चालत आलेलो आहे. तर याच्यावरती पाण्याचं टाकं वगैरे काहीच नाहीये. याला किल्ला का म्हणावा नाहीये, इतिहासात याचे जास्त उल्लेख पण मिळत नाहीये. पण एक नाव पडलं की ढाकोबाचा किल्ला, म्हणून याला ढाकोबाचा किल्ला म्हणून ओळखला जातं. पण याच्यावरती किल्ला सदृश्य असं काहीच नाहीये. पाण्याचं टाकं नाही, कुठल्या बांधकामाचे अवशेष नाही किंवा काहीच नाहीये. तर त्याला फक्त एवढंच आहे. एवढं फिरलं की आपण खाली ढाकोबाच्या मंदिराला जातो. कदाचित त्या मंदिराच्या मुळे शेजारी हा ढाकोबाचा डोंगर म्हणून याचं नाव पडलेलं आहे. एवढा डोंगर फक्त तुम्ही फिरू शकता. इकडच्या बाजूने वरती येणारी वाट आहे. ढाकोबाच्या माथ्यावरून खाली दिसणार आहे ढाकेश्वराचं मंदिर. वातावरण बऱ्यापैकी क्लिअर झालेलं होतं आणि एवढे सुंदर क्लाउड्स बघायला मिळत होते. जे आम्ही एक्सपेक्ट करून आलो होतो ते तर नव्हते मिळत, पण त्याच्यापेक्षा खूप सुंदर असा हा वेगळाच नजारा आम्हाला पाहायला मिळत होता. इथे दर्याघाट आहे जो ढाकोबाच्या बाजूने उतरतो. या पठारात दिसतोय पठाराच्या शेजारून. याच्या पलीकडे गेलं याच झाड आहे तिथे. त्या 2 घाटवाटा येतात जिथून आपल्याला चित्तनचा क्लासिक व्ह्यू मिळतो. त्या 2 घाटवाटा इकडं आलं तर आपल्याला हा जीवधन दिसतोय आणि त्याच्या शेजारी वानरलिंगी दिसतोय. तिथून थोडस इकडे आलं तर आपल्याला नाणेघाट दिसतोय. नाणेघाटाची वाटे पलीकडं, इथून खालून नाणेघाटाची वाटे आणि जीवधनच्या पलीकडून आपल्याला बोरांड्याची नाळ उतरते, बोरांड्याचं दार उतरतं. तर आता वेदर क्लिअर होतंय पण क्लाउड काही जात नाही येता. असे क्लाउड येतात. इकडच्या बाजूला आमच्या पोरांची मस्त फोटोग्राफी चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे इकडे बघितलं ना तर हा जो आहे ना, हा हा गोरखगड आणि मच्छिंद्रगड त्याच्या शेजारी. इकडं त्याच्या इकडे आल्यानंतर सिद्धगड किल्ला आहे. सिद्धगड आणि इथं जर मध्ये आपण पाहिलं तर इथे हा दुर्ग किल्ला आहे आणि त्याच्या समोर जो आहे तो दुर्गाचा कंटाळ आहे. ही अशी पूर्ण रांग आहे आणि इकडच्या आता वेदर क्लिअर झालंय. वरती क्लाउड खूप जास्त येतात आणि आपण इकडच्या गावातून खालून चढत आलोय. इकडं आंबोली गाव आहे. हा साईडला 360. या ढगांच्या अनोख्या अशा मेळक्यात खाली एवढं सुंदर नजारा दिसत होता आणि ते पाहण्यात कित्येक वेळ जात होता अगदी ते कळतच. जीवधनचं एवढं सुंदर असं रूप आजपर्यंत कधी पाहिलेलं नव्हतं.
वरून पडणारी धक्क्यांची चादर आणि खाली देवणारा तो जीवधन. आता आपण जवळपास 5 ते 6 तास घालवले आहेत याच्यावरती आणि इथून शेवटी क्लासिक व्ह्यू मिळाला. 3-4 तास आपण पूर्ण धुक्यात होतो आणि त्यानंतर क्लासिक व्ह्यू मिळाला. आता आपल्याला ढाकोबा मंदिराकडे जायचंय. बघितलं या वाटेने आता आपण खाली उतरणार इथून आणि आपल्याला ढाकोबाला या पठारावरून जायचं. इथून इकडे गेलं की इथून खाली उतरायचं आणि इकडे समोर या ढाकोबाच्या मंदिराकडे जायचंय. तर आता आपण मंदिराला जाऊ आणि मग खाली उतरू. चला आता इकडच्या वाटेने उतरू. तर आता आपण ढाकोबाचा जो वरचा पठार आहे ते उतरून खालच्या पठारावरती आलोय आणि आता आपण मंदिराकडे पुढे निघालोय का. हे पठार उतरून आपण इथून खाली आलो. इकडे ही पूर्ण ढाकोबा जो किल्ला आपण म्हणतो त्याच्या वरचं पठार आहे हे. इकडून खाली उतरून आलो. खाली जायची वाट इकडून आहे. आता आपण इकडच्या साईडने किल्ल्याकडे जाणार आहे, पुढं सॉरी मंदिराकडे जाणार आहे. त्याच्या वाटेने चाललोय आपण. हीच वाट आपल्याला दुर्ग किल्ल्याकडे पण घेऊन जाते. जेव्हा तुम्ही दुर्ग ढाकोबा हा रेंज ट्रेक करता तेव्हा तुम्हाला तिकडे जाण्यासाठी हीच सगळ्यात बेस्ट वाट आहे. आता तर आपल्याला इकडे दुर्ग किल्ला दिसतोय. ही वाट अशीच आपल्याला दुर्ग किल्ल्याकडे घेऊन जाते आणि इकडं पाठीमागं आता हे ढाकोबा राहिलेले आहे. मस्त क्लाउड आलेले आहेत. आता आपण त्या क्लाउडमधून आता इकडच्या मंदिराकडे जायचं आहे. आता जे गाईड होते खालून आपण दादांना घेतलं होतं रात्री, तर त्यांना सकाळी आपण लगेच पाठवून दिलं वरती आल्यानंतर, कारण त्यांच्या घरी कोणीच नव्हतं. मग आम्हाला उशीर होता, किल्ल्यावरती भरपूर वेळ बसायचं होतं म्हणून त्यांना पाठवून दिलं. आता आमची शोध मोहीम सुरू होईल ती रस्त्याची. ढाकोबाला भरपूर चढ वाट आहेत त्यामुळे रस्ता शोधायला प्रॉब्लेम येतो. चला बघू पुढे शोधू रस्ता आता. वाटा किती फसव्या आहेत बघा. आता आपण इथून वरून उतरून आलो. मोकळं पठार लागलं. या पठारावरती आल्यानंतर इकडं वाट जातीये, इकडं वाट जातीये, इथं जातीये, इथे जातीये, तिकडे जातीये, सगळ्या बाजूला वाटा जात आहेत. आता तुम्हाला कोणती वाट पकडायची मंदिराकडे जायला काहीच अंदाज नाहीये. आता आपण अंदाजे एक कुठली तरी वाट पकडणार आहे आणि त्या वाटेने निघणार आहे. आता असं वाटतोय अंदाज की ही वाट आपल्याला कदाचित घेऊन जाऊ शकते मंदिराकडं. अंदाज काढूनच आपण चालणार आहे. बघू आता अंदाज बरोबर ठरतोय की चुकीचा. जंगलात घुसू आता. घनदाट अशा जंगलात प्रवेश झालेला आहे. ही वाट ह्याच्यात अशी दिसतच नाही अजिबातच. फक्त अंदाजाने चाललोय की आपण इकडे जाऊ शकतो म्हणून. पूर्ण भयानक असं दाट जंगल आहे. पाठीमागे बघितलं ना, हे लय तुफान जंगल आहे. आणि आता जंगलातून आता आपली वाटेची शोध मोहीम चालली आहे. बघूया आता किती सक्सेस होते का आपण या जंगलात भरकटतोय काय आयडिया नाहीये. चालायचं फक्त एवढं ठरवलंय. आता आपली वाटचा अंदाज चुकत चाललाय. आपल्याला वरच्या जंगलातूनच खाली जायचं होतं पण आपण ही इकडं दुर्ग दिसतोय तिकडं जाणाऱ्या वाटेला लागलोय. आता आपल्याला सरळ इथून घुसखोरी करत पुढची वाट काढायची आहे. ती वाट कडून कशी आहे काय अंदाज नाहीये पण आता आपल्याला घुसायचंय. या जंगलात घुसू. जस्ट त्या जंगलाच्या पलीकडे ढाकोबाचं मंदिर आहे. आता त्या मंदिरापर्यंत कसं जायचं ते फक्त आपल्याला बघायचंय की तिथं जाणारी वाट आपल्याला मिळते का. आता ठरवलंय की या जंगलातूनच घुसायचं. चला आता आपण या रस्त्याने जंगलातून आलो ना, समोरच आता आपल्याला आहे ना एकदम मंदिर दिसलंय. आता म्हणजे आपण बरोबर रस्त्याने आलो. समोर दिसतंय ते ढाकोबाचं मंदिर.
तर मित्रांनो आता आपण ढाकोबा मंदिराचं दर्शन घेतलं ढाकोबाचं तिथं, आणि तिथून आता परत एकदा निघालेलो आहे. तर तिथून ढाकोबा मंदिरापासून दुर्गाला जायला साधारणतः 1.5 तासाची वाट आहे, आणि आपल्याला आंबोलीला जायला पण 1.5 तासाची वाट आहे. तर आपली गाडी आंबोलीत आहे, त्यामुळे आता आपण आंबोलीच्या वाटेने निघालेलो आहे. 2-4 टन क्रॉस करायचे जंगलाच्या कडेकडेचे, आणि पुढे जाऊन परत उतरायला लागायचं. तर आता ह्या वाटेने या पाठीमागं ढाकोबाचं मंदिर होतं, आणि इकडे असंच पुढं आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. आपण काल रात्री गेलो होतो वरती, ती वाट त्या शिराने वरती गेलेली वाट होती, आणि तिथून वरती आपण हा समोर जो दिसतोय त्या ढाकोबाला गेलो होतो. तर आता तिथून न जाता आपल्याला इकडून तिथे जाणार, आणि तिथून आपण खाली उतरणार. चला जाऊ पुढे. वरच्या वाटेने आलो. इथं हा पाण्याचा ओढा वाहतो. पावसाळ्यात जर आला ना तुम्ही तर इथं खूप तुफान पाणी वाहतं, आणि या रिजवरून आपल्याला चालत यावं लागतं पाण्यातून. इथून खाली हा धबधबा आहे, इथं खाली गुहा आहे, आणि आपल्याला समोर जे गाव दिसतंय त्या गावात जायचं आहे. इथं आपली गाडी लावलेली आहे. आता हे उतरून आपल्याला तिकडं जायचं आहे. तर चला बघूया वाट पुढची कशी आहे, गुहा बघू आता आपण. पण साधारणतः 1 मिनिट चालत आलो, आपल्याला समोर गुहा दिसतीये. त्या गुहेत उन्हाळ्यात इथले लोक जनावर वगैरे घेऊन राहतात, आणि या गुहेची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ना, या गुहेला वरून धबधबा पडत असतो. आपण खाली गुहेत असलो तर आपल्या समोर धबधबा पडतो. एवढा सुंदर नजारा असतो ना तो, एकदम क्लासिक. आता आपण त्या गुहेकडे जाऊ, गुहा एक्सप्लोर करू, आणि तिथून खाली जाऊ. तर या गुहेजवळ आला होता आपण. यांनी मस्त दगडी वगैरे रचून इथं हे बनवलेलं आहे, आणि इथं खाली जी आहे ती खालची वाट. इथून पुढं हा जो आहे ना, इथून नजारा आपण बघितला तर इथून पूर्ण धबधबा पडत असतो. हा समोरच्या बाजूला याच्यातून खाली धबधबा पडत असतो. एकदम सुंदर नजारा असतो, आणि इथून हा ओढा खाली वाहत जातो. एकदम तुफान असा ओढा वाहतो इथून पावसाळ्यात, एकदम रिस्की असतो. इकडच्या बाजूने आता आपण खाली उतरणार. ही गुहा बघा,